आज आपण चर्चा करणार आहोत लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या चर्चेबद्दल। आज लोकसभा अध्यक्षांनी कबूल केल्याप्रमाणे ही चर्चा सकाळी 12 वाजता सुरू झाली। अविश्वास ठरावावरची चर्चा ही संसदीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि संसदीय कामकाजाची अभ्यासक पूर्वीच्या चर्चा असतील किंवा अलीकडच्या चर्चा असतील या खूप गांभीर्याने घेतात। त्यामुळे आज सुरू झालेल्या चर्चेला अत्यंत महत्त्व होतं। मला तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की चर्चा सुरू झाली खरी 12 वाजता, परंतु चर्चेचा दर्जा दिवसभरातल्या काही अपवाद वगळता 2-3 खासदारांचे अपवाद वगळता अत्यंत निराशाजनक होता। भारतीय संसदेचा, भारतीय लोकसभेचा दर्जा किती घसरला आहे हे आजच्या चर्चेवरून, पहिल्या दिवसाच्या चर्चेवरून स्पष्ट होत होतं। कदाचित उद्या आणि परवा अधिक चांगली चर्चा होईल अशी आशा मी बाळगतो, पण आजची चर्चा मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत निराशाजनक होती, थिल्लर होती। 1-2-3 भाषणं सोडली तर केवळ मणिपूरमधल्या हिंसाचाराला बगल देऊन मोदी सरकारचा प्रचार करायचा या हेतूनेच ही चर्चा पुढे रेटण्यात आली होती आणि विरोधकांना सुद्धा आपला मुद्दा जो मांडायचा होता तो प्रभावीपणे मांडता आला नाही। याची 1-2 कारणं मी तुम्हाला सांगतो। पहिलं कारण म्हणजे संख्याबळ। विरोधकांचं संख्याबळ इतकं कमी आहे की संसदेतला वेळ जो या संख्याबळानुसार वाटला जातो तो विरोधकांना खूप कमी आला। सरकारच्या वतीने मंत्री महोदय किरण रिजिजू यांनी 1 तासभर भाषण केलं, मात्र कोणत्याही विरोधी वक्त्याच्या वाट्याला इतका वेळ आला नाही। खरं तर आज चर्चा राहुल गांधी सुरू करणार अशी बातमी होती, पण ऐनवेळी काँग्रेसने हा क्रम बदलला। याचं कारण असं दिलं जात आहे की लोकसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हते आणि गृहमंत्री अमित शहाही हजर नव्हते, त्यामुळे राहुल गांधींनी ते असतील त्या दिवशी भाषण करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय योग्य की अयोग्य यावर वाद होऊ शकतो, पण राहुल गांधींनी आपला क्रम बदलल्याने भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या हातात कोलीत मिळालं। राहुल गांधींचे जुने विरोधक निशिकांत दुबे तर म्हणाले आज कदाचित राहुल गांधी सकाळी लवकर उठले नसतील म्हणून पहिला वक्ता म्हणून त्यांनी आपलं नाव मागे घेतलं। यावर काँग्रेसचे पहिले वक्ते आणि हा अविश्वास ठराव ज्यांनी दिला होता ते गौरव गोगोई संतापले आणि ते असं म्हणाले की लोकसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ज्या गोष्टींची चर्चा होते तिथे पंतप्रधान मोदी काय बोलतात हे जर आम्ही जाहीर करायचं ठरवलं तर फार अडचण होईल। यावर खुद्द अमित शहा, गृहमंत्री अमित शहा जे फक्त सुरुवातीला हजर होते काही काळ, ते अत्यंत भडकले आणि त्यांनी आव्हान दिलं की सांगाच तुम्ही जे काय होतंय। मात्र अध्यक्षांनी दोन्ही बाजूंना शांत केलं आणि ही चर्चा सुरू झाली। मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो साधारणपणे 15 ते 16 वक्ते आजच्या चर्चेमध्ये बोलले। यामध्ये गौरव गोगोई, सुप्रिया सुळे, सुगत राय, मनीष तिवारी, पिनाकी मिश्रा आणि किरण रिजिजू सरकार पक्षाच्या वतीने यांची भाषणं चांगली झाली। सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे की या 15 वक्त्यांमध्ये 5 वक्ते महाराष्ट्रातले होते, लक्षात घ्या, पण एक सुप्रिया सुळे जर सोडल्या तर इतर 4ही वक्त्यांनी माती खाल्ली असं म्हणायला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो खरंच महाराष्ट्रातल्या या खासदारांची आज मला लाज वाटली आणि जर तुम्ही ही भाषणं यूट्यूबवर जाऊन बघितलीत, संसद टीव्हीला वगैरे किंवा इतर ठिकाणीही असतील, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्रातले हे खासदार जे आहे, एक सुप्रिया सुळेंचा अपवाद जर सोडला, सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा प्रभावी भाषण केलं हे लक्षात घ्या। सुप्रिया सुळेंचं हे भाषण त्यांच्या उत्कृष्ट भाषणांपैकी होतं असं मी म्हणणार नाही, मात्र त्यांच्या भाषणामध्ये आक्रमकपणा होता, त्यांच्या भाषणामध्ये ठोस मुद्दे होते आणि त्या विचार करून आल्या होत्या असं दिसतं। पण इतर जे मराठी खासदार, म्हणजे मी मराठी अशासाठी म्हणतोय नवनीत राणांना पण, कारण त्या महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत, इतर जे मराठी खासदार बोलले, उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, त्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत, त्यानंतर महाराष्ट्रातले बुजुर्ग राजकारणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नवनीत राणा, हे जे 4 लोक बोलले यांची भाषणं ऐकून आणि यांच्या भाषणाचा सूर पाहून अक्षरशः मान शर्मेने खाली गेली। मी तुम्हाला सांगतो मित्रहो, ही चूक मतदारांची आहे। हे असल्या खासदारांना जे अत्यंत गंभीर अशा विषयावर लोकसभेमध्ये चर्चा चालली असताना आपल्या डबक्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत
अशा खासदारांना आपण मतदार म्हणून निवडून का देतो, हाच खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगणार आहे सुप्रिया सुळे वगैरे काय म्हणाल्या किंवा गौरव गोगोई काय म्हणाले, पिनाकी मिश्रा काय म्हणाले, किरण रिजिजू यांचं भाषण सरकारी कामाची भलामण करणार असलं तरी 1 तासाच्या भाषणामध्ये बरेच मुद्दे होते, ते अभ्यास करून आले होते. मात्र श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत, नारायण राणे यांचं भाषण अरेला कार्य करणारं होतं. नवनीत राणांचं भाषण मोदी सरकारची लाचारी करणारं होतं. त्या म्हणाल्या मी अपक्ष खासदार आहे वगैरे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे त्या अमरावतीतून निवडून आले आहेत. अमरावतीच्या मतदारांना माझं आव्हान आहे की असे खासदार पुन्हा निवडून जाणार नाही, हे याची काहीतरी खात्री करून घ्या पुढच्या निवडणुकीत तरी. कारण हे खासदार म्हणजे लाज आणणारे खासदार आहेत. अविश्वास ठरावावर चर्चा चालली आणि हे काय बोलतायत. श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या निलाजरेपणाची सुरुवात केली. श्रीकांत शिंदे यांचं भाषण अर्थातच व्हॉट अबाउटरी होतं. गौरव गोगोईंचा प्रश्न होता की मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही, मोदी का मौन बाळगून आहेत वगैरे वगैरे. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे गौरव गोगोई काय म्हणाले. पण श्रीकांत शिंदे यांनी मग मुंबईत बॉम्बस्फोट झाले, मग इथे बॉम्बस्फोट झाले, मग तिथे बॉम्बस्फोट झाले युपीच्या काळात, तेव्हा मनमोहन सिंग का बोलले नाहीत वगैरे. फक्त व्हॉट अबाउटरी. म्हणजे हे शिवसेनेत होते पण त्यांनी शिक्षण भाजपच्या शाळेत घेतलं असावं असं आता वाटतंय. आणि भाजप अरेला कार्य जसं करतं, व्हॉट अबाउटरी जी करतं तसंच करायचं त्यांना शिकवलं आहे. आणि काही संबंध नसताना त्यांनी खाजवून खरूच काढणं म्हणतात तसं उद्धव ठाकरेंचा मुद्दा काढला. उद्धव ठाकरेंचं नाव नाही घेतलं पण ते बाहेर पडत नव्हते. अमुक एका महिन्यात इतक्याच वेळेला 2.5 वर्षामध्ये 2.5 वेळेलाच ते मंत्रालयात गेले. काय संबंध होता, काय संबंध होता. मुंबईतले मेट्रो रेल वगैरे प्रोजेक्ट उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये रखडले, काय संबंध होता. अविश्वास प्रस्ताव होता, मणिपूरचा मुद्दा होता आणि त्या निमित्ताने मोदी सरकारचा अपयश हा मुद्दा होता. उद्धव ठाकरे सरकारचा मुद्दा श्रीकांत शिंदेना उकरून काढायचं काय कारण होतं. पण डबक्यातली बेडकं जी असतात ती आपल्या डबक्याबाहेर पाहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही संसदेत जा, तुम्ही तुमच्या नशिबाने संसदेत गेला. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, यापैकी अनेक खासदार जे आहेत त्यांची पात्रता नसताना केवळ आज निवडणूक पद्धती भ्रष्ट असल्यामुळे ते संसदेत निवडून गेलेले आहे. कोणतीही पात्रता नाही. एकेकाळची संसद आम्ही पाहिलेली आहे, तिथले संसदपटू पाहिलेले आहेत. मधु दंडवत यांचं नाव अगदी अलीकडच्या काळात घेता येईल. त्यापूर्वी नागपंची भाषणंसुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ऐकता येतील. ही 2 बडी नावं महाराष्ट्रातली मी तुम्हाला सांगतोय. मधुलिमांचं नाव आहे, भाजपच्या बाजूने किंवा जनसंघाच्या बाजूने असेल तर जगन्नाथराव जोशींचं नाव आहे, अटल बिहारी वाजपेयींचं नाव आहे. कम्युनिस्टांच्या बाजूने असेल तर हिरेन मुखर्जींचं नाव आहे, इंद्रजित गुप्तांचं नाव आहे. ही सगळी उत्तम भाषणं करणारी मंडळी होती, उत्तम संसदपटू होते. संसदपटूला वक्तृत्व लागतं. आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये कसं काम करायचं पद्धतशीरपणे याचं ज्ञान लागतं आणि संसदीय आयुधांचं प्रशिक्षण लागतं. हे सर्व ज्याच्याकडे असतात स्किल्स, तो चांगला संसदपटू होऊ शकतो. महाराष्ट्राने असे थोर संसदपटू पाहिलेले आहेत. पण आज श्रीकांत शिंदे असतील, मला एक गोष्ट कळत नाही, श्रीकांत शिंदे असं बोलले, मूर्खासारखं बोलले. मी शब्द वापरतोय, अति नेमके शब्द वापरतोय. उद्धव ठाकरे सरकारचा काही संबंध नव्हता या अविश्वास ठरावाशी, तरीसुद्धा काहीतरी लाथा मारायच्या म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला लाथा मारल्या. आणि तो मुद्दा काढल्यावर नंतर अरविंद सावंत यांना बोलण्याची संधी मिळाली. खरं तर अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले एक समंजस खासदार आहेत. काही प्रश्नांची त्यांना माहिती असते. अलीकडेच ते मणिपूरला जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी नुकताच लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता जो बरा होता, मणिपूरच्या अनुभवावर आधारित. त्यांनी तो अनुभव सांगायला पाहिजे होता. पण श्रीकांत शिंदेंच्या आरोपांमुळे ते एकदम असे ट्रिगर झाले, एकदम भडकले आणि ते श्रीकांत शिंदेंनाच उत्तर द्यायला लागले. उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या विरोधातला हा ठराव नाही आहे, ही आठवण कोणीतरी त्यांना करून द्यायला पाहिजे होती. पण ती त्यांना झाली नाही आणि अत्यंत विस्कळीत, अत्यंत पोकळ, अत्यंत थिल्लर भाषण त्यांनी केलं. मला असं वाटतं अरविंद सावंतांसारख्या अनुभवी खासदारानं हे लक्षात घ्यायला पाहिजे की समोरचा खासदार, समोरच्या पक्षाचा खासदार, प्रतिस्पर्धी पक्षाचा खासदार जरी आपल्याला भडकावत असेल तरी आपण शांत राहायला पाहिजे आणि त्याला उत्तर देता मूळ प्रश्न विसरता कामा नये. प्रश्न मणिपूरशी संबंधित होता. मणिपूरमधला आपला अनुभव अत्यंत प्रभावीपणे अरविंद सावंत सांगू शकले असते, पण त्यांनी संधी घालवली आणि महाराष्ट्राची पुन्हा मान खाली गेली. आता त्यानंतर उभे राहिले मंत्री महोदय नारायण राणे. ते काय बोलतात, कसं बोलतात, कोणत्या सुरात बोलतात याविषयी मी बोलणंच सोडून दिलेलं आहे. कारण या माणसाचं काही खरं नाही, यांचा तोल कुठे असतो कळत नाही.
त्यामुळे आजही त्यांनी हेच केलं. अरविंद सावंत हिंदुत्वाविषयी बोलले, आम्हाला हिंदुत्वाविषयी शिकू नका. मग त्यावर प्रत्युत्तर नारायण राणेंनी दिलं, अरे हिंदुत्व हा मुद्दा होता का? उद्धव ठाकरे सरकार हा मुद्दा होता का? तुमच्यातली भांडणं हा मुद्दा होता का? मग नारायण राणे सांगायला लागले, हे शिवसेनेत कधी आले? मी 1966 पासून आहे. तुम्ही लोकसभेत आहात की एखाद्या महानगरपालिकेत आहात की एखाद्या नगरपालिकेत की ग्रामपंचायतीत आहात? आपण लोकसभेसारख्या सभागृहात बसलो आहे याचं सुद्धा भान या खासदार मंडळींना नव्हतं. नारायण राणेंना थोड्याच वेळामध्ये अध्यक्षांनी बसायला सांगितलं, पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार करत होते तेव्हा नारायण राणे जे बोलत होते आणि हातवारे जे करत होते ते बघून एखादा गुंड बोलतोय, एखादा मवाली बोलतोय असं वाटत होतं. मी तुम्हाला सांगतो, मतदार जोपर्यंत या लोकांना धडा शिकवणार नाहीत तोपर्यंत या सर्व अशा प्रकारे वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना अक्कल येणार नाही. आज हे दृश्य पाहून, महाराष्ट्रातल्या 3 खासदारांची वागणूक पाहून माझं मन अत्यंत संतप्त झालं. मी तुम्हाला सांगतो, काय महाराष्ट्राची प्रतिमा होती एकेकाळी. यशवंतराव चव्हाण असतील, कोणीही संसदीय प्रेरणा कलंक लागेल असं कधी वागलं नाही. यशवंतराव चव्हाण असतील, मधु दंडवते असतील, नाथ पै असतील, जनसंघाच्या बाजूचे जगन्नाथराव जोशी किंवा इतर लोक असतील, ते कधीही संसदीय प्रेरणेला तडा जाईल असं वागले नाही. आणि हे 3 लोक एकमेकाला अरेला कार्य करत होते. हे तू गब्बस वगैरे असं, हे तू गब्बस नारायण राणे काय सांगतो मला? अरे काय चाललंय काय तुमचं? मला हेच कळत नाही, तुमचं चाललंय काय? मला असं वाटतं ताबडतोब अध्यक्षांनी यांना बडतर्फ करायला पाहिजे संसदेतून असं वागणाऱ्या लोकांना. पण ते होत नाही हल्ली, कारण बहुसंख्य खासदारांचा दर्जा तो. त्यामुळे पण महाराष्ट्रातले हे खासदार आहे म्हणून मी फार दुखावला गेलो, महाराष्ट्राची मान खाली गेली असं मला वाटलं. आणि नवनीत राणा तर मोदी सरकारची सुपारीच घेऊन आल्या होत्या. त्यामुळे जी वॉटअबाउटरी मोदी सरकार चालवत होतं ती महिलांच्या नावाने त्यांनी ते चालवली, की तुम्ही फक्त मणिपूरच्या बलात्कारांबद्दल बोलता, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये आणखी राजस्थानात बलात्कार होतो त्याबद्दल बोलत नाही. अरे सुप्रीम कोर्टाने याबद्दल काय म्हटलंय जरा वाचा की. पण यांना वाचायचं नसतं. आणि सगळ्यात आता नवनीत राणांचं नाव निघालं म्हणून आठवतं मला हनुमान चालीसा आठवला. त्या श्रीकांत शिंदेनी त्यांना कोणीतरी प्रवोक केल्यावर तिथे हनुमान चालीसाच्या काही ओळी म्हणून दाखवल्या. आता संसद ही हनुमान चालीसा म्हणायची जागा आहे का? काय लायकीचे खासदार आहे ते? मला हे कळत नाही. तुम्ही मणिपूरमधल्या अत्यंत गंभीर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांबद्दल बोलतात, तुम्ही देशातल्या महागाईबद्दल बोलणार आहात, तुम्ही देशातल्या बेरोजगारीबद्दल बोलावं अशी अपेक्षा आहे. असं असताना तुम्ही ते हनुमान चालीसा म्हणून दाखवता. आणि ह्या सुद्धा सांगतात मी सुद्धा हनुमान चालीसा म्हटला आणि हनुमान चालीसेसाठी आम्ही आणि माझे पती हे तुरुंगात गेलो. काय हे कोण आहेत? हे कसले खासदार आहेत? मित्र, माझं मन अत्यंत उद्विग्न झालेलं आहे. म्हणून मी सांगतोय, कृपया असे खासदार निवडून देऊ नका. आज पहिल्या दिवशी अविश्वास ठरावावरच्या गंभीर चर्चेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या या 4 खासदारांनी मान खाली घालायला लागलेली आहे. त्या संसदेच्या सभागृहाला त्यांनी चव्हाट्याचं स्वरूप आणलं, म्हणून मी त्यांचा निषेध करतो. असो, आता मूळ चर्चेकडे वळूया. मूळ चर्चा गौरव गोगोईंनी सुरू केली, कारण हा अविश्वासाचा ठराव जो आहे तो त्यांनीच दिला होता. आणि गौरव गोगोईंनी जी मांडणी केली ती अत्यंत सूत्रबद्ध होती, अभ्यासपूर्ण होती. त्यांनी जे प्रश्न विचारले तेही नेमके होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की हे प्रश्न ऐकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा कायम आरोप होतो की ते सभागृहात हजर राहत नाहीत. लक्षात घ्या, पंडित नेहरू सभागृहात हजर राहायचे, इंदिरा गांधी हजर राहायच्या, काही विशिष्ट खासदारांची, अभ्यासू खासदारांची भाषणं ऐकायला त्या आवर्जून यायच्या. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा हजर राहायचे सभागृहामध्ये, नरसिंह राव सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित राहायचे, मनमोहन सिंग सुद्धा महत्त्वाच्या विषयांच्या वेळेला सभागृहात असायचे. पण नरेंद्र मोदींनी या संसदीय परंपरेचा अक्षरशः कचरा केलेला आहे. जेव्हा निवडून आले 2014ला तेव्हा लोटांगण घातलं होतं त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर, पण तो नाटकीपणा होता हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण तुम्हाला परंपरांची प्रतिष्ठा स्वतःच्या वागण्यातून राखावी लागते. नरेंद्र मोदी जर सभागृहात हजर राहत नसतील तर त्यांना या संसदेविषयी कोणताही आदर नाही हे सिद्ध होतं. आजही तेच झालं. महत्त्वाच्या ठरावाच्या वेळेला थोडा वेळ अमित शहा हजर होते, नंतर तेही निघून गेले, पण नरेंद्र मोदी तर हजर नव्हतेच. आता 3ऱ्या दिवशी त्यांना या सगळ्या चर्चेला उत्तर द्यायचं आहे. दंडनाटी ते भाषण करतील, काँग्रेसला जोडे मारतील, हे सगळं करतील. पण तुम्ही पहिल्यापासून हजर का नाहीत हा प्रश्न त्यांना मतदार विचारणार आहेत की नाही? की नरेंद्र मोदींच्या सगळ्या जाहिरातीच्या माऱ्यामध्ये आम्ही वाहून जाणार आहोत हा खरा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून संसदेचा अपमान करतायत हे आपल्या कधी लक्षात येणार आहे? तेव्हा ते हजर नव्हते. गौरव गोगोईंनी उत्तम मांडणी केली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 3 महिने होऊन गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून मणिपूरला का गेले नाही? नंबर 2 त्यांनी हा प्रश्न विचारला,
80 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी 36 सेकंद प्रतिक्रिया दिली, फक्त 36 सेकंदाची प्रतिक्रिया दिली. त्याचं काय कारण होतं? म्हणजे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर फक्त 36 सेकंद ते बोलले, संसदेमध्ये अजूनपर्यंत बोलले नाही. त्याचं काय कारण होतं? आणि तिसरी गोष्ट त्यांनी विचारली की एवढी मोठी चूक करून मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना अजून काढून का टाकण्यात आलं नाही, त्यांना निलंबित किंवा बडतर्फ का करण्यात आलं नाही, त्यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही, हे 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले. आणि मी तुम्हाला सांगतो, आज अख्ख्या दिवसाच्या चर्चेमध्ये भाजपच्या एकाही खासदारांनी, भाजपचे जास्त खासदार बोलले नाहीत. निशिकांत दुबे बोलले, ते काय बोलले मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर 1 तासभर किरण रिजिजू बोलले आणि सुनीता दुग्गर या हरियाणाच्या खासदार शिक्षण व्यवस्थेवर बोलल्या. भाजपची नीती साफ होती. गौरव गोगोई यांनी खूप गंभीर आरोप केले की मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे ड्रग माफियाशी कसे संबंध आहे, त्याचा आरोप केला. त्यानंतर मणिपूर पोलिसांकडून शस्त्र कशी पळवली गेली हे त्यांनी सांगितलं. यातल्या एकाही आरोपाला भाजपच्या कोणीही खासदारांनी उत्तर दिलं नाही. कदाचित अमित शहा देतील, कदाचित पंतप्रधान देतील असेल उत्तर तर, किंवा खोटं नाटं उत्तर देतील, मला माहीत नाही. पण आज तरी कोणीही उत्तर दिलं नाही. त्यांनी खूप फॅक्ट्स समोर ठेवल्या. नंतर सुप्रिया सुळेंनी पण फॅक्ट्स समोर ठेवल्या होत्या. 179 लोक आजपर्यंत तिथे दगावलेले आहेत. 6000च्या पेक्षा अधिक लोक हे विस्थापित झालेले आहेत. अनेक लोक हे रिलीफ कॅम्प्समध्ये आहेत. शेकडो लोक जखमी झालेले आहेत. त्यांचं काय असं त्यांनी विचारलं, त्यालाही कोणीही उत्तर दिलं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या सगळ्या चर्चेमध्ये तृणमूल काँग्रेसचे सुगत रॉय यांनी एक प्रश्न विचारला की गेल्या 3 महिन्यात नरेंद्र मोदी अनेक देशांमध्ये गेले, अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या, अमेरिकेपासून अनेक देशांना, मग त्यांना मणिपूरला जायला वेळ का मिळाला नाही? याचं उत्तरही एकाही भाजप खासदाराने दिलं नाही. भाजप खासदार आज केवळ हुल्लडबाजी करत होते, विरोधी पक्षांना टोमणे मारणं, तुच्छ लेखणं एवढाच उद्योग ते करत होते. मी तुम्हाला सांगतो, गौरव गोगोईंच्या भाषणानंतर निशिकांत दुबे यांचं भाषण झालं. निशिकांत दुबे हे भाजपचे खासदार आहेत आणि राहुल गांधींवर आणि सोनिया गांधींवर कायम आरोप करत असतात, चिखलफेक करत असतात. आरोप म्हणण्यापेक्षा चिखलफेक म्हटलेलं बरं, चिखलफेक करत असतात. आज निशिकांत दुबे उभे राहिले, त्यांनी मणिपूरमधला म उच्चारला नाही. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी सुरुवात काय केली, त्यांनी हल्ला केला विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीवर. ते असं सांगू लागले, हे जे वेगवेगळे विरोधी पक्ष आहेत त्यांना अडचणीत वेळोवेळी काँग्रेसनेच आणलेले आहे, मग ते आज काँग्रेसबरोबर कसे आहेत. त्यांनी सोनिया गांधींवर टीका केली की त्या आपल्या मुलाचं हित बघतात किंवा जावयाचं हित बघतात, ही टीका केली. मला असं वाटतं नरेंद्र मोदींना सगळ्यात मोठी भीती ही विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीची वाटते. म्हणून जेव्हापासून ही विरोधी पक्षांची आघाडी जन्माला आली आहे, तिचं नाव इंडिया झालेलं आहे, तेव्हापासून भाजपचे सर्व पातळीवरचे नेते या इंडिया आघाडीवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. तसंच निशिकांत दुबेंनी या मणिपूरचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यांनी अविश्वास ठराव कशाबद्दल आहे हे माहिती असून, म्हणजे पहिले वक्ते गौरव गोगोई हे पूर्ण मणिपूरची केस मांडतात, तरीसुद्धा निशिकांत दुबे त्याचा उल्लेख न करता अनुल्लेखाने मारणं जे म्हणतात तसं करतात आणि विरोधी पक्षांच्या आघाडीवर सोनिया गांधींवर टीका करतात. मित्रहो, याचा अर्थ असा होतो की भाजपला मूळ मुद्द्याला, मणिपूरमधल्या हिंसाचाराला, मणिपूरमधल्या अराजकाला, मणिपूरमधल्या जे काही तिथे दुफळी माजलेली आहे, तिथे फाळणी झालेली आहे अंतर्गत, त्या फाळणीबद्दल, त्या हिंसाचाराबद्दल आणि सरकारच्या अपयशाबद्दल बोलायचंच नाही आहे. त्यांना बगल त्याच्या नेहमीच्या पद्धतीने या सगळ्या मणिपूरमधल्या अत्याचाराच्या प्रकरणाला, आणि त्यांना फक्त विरोधी पक्षांवर टीका करायची आहे आणि विरोधी पक्षामध्ये भांडणं लावायची आहेत, असं निशिकांत दुबेंच्या भाषणावरून स्पष्ट झालं. निशिकांत दुबेनंतर भाषण केलं DMKच्या TR बालू यांनी, त्यानंतर सुगत राय यांनी. सुगत राय जे आहेत ते TMCचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं भाषण मुद्देसूद होतं. त्यांनी महागाईचा मुद्दा मांडला, त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा मांडला, त्यांनी लोकशाही संस्थांचं जे अधपतन होतं आहे त्याचा मुद्दा मांडला आणि तोच धागा पुढे घेऊन सुप्रिया सुळेंनी अत्यंत आक्रमकपणे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या संसदपटूंची परंपरा सुप्रिया सुळेंनी पुढे आज चालवली असं म्हणणं भाग आहे. एक लक्षात घ्या, मी पूर्वी सुप्रिया सुळेंवर अनेक वेळा टीका केलेली आहे, पण आज हे सांगायला पाहिजे की गेल्या अनेक महिन्यामध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना संसद रत्न वगैरे पुरस्कार मिळाला, हे ठीक आहे, ते ठेवा बाजूला. पण गेल्या 2 वर्षांमध्ये मी त्यांची भाषणं ऐकतोय आणि त्यांचं वक्तृत्व हे दिवसेंदिवस सुधारतोय. 2 दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीतल्या जे ऑर्डिनन्स विषयी जे विधेयक आलं होतं, दिल्ली ऑर्डिनन्स, त्याच्यावर जे भाषण केलं तेही अत्यंत आक्रमक होतं, टू द पॉईंट होतं. आजचं त्यांचं भाषणसुद्धा अत्यंत टू द पॉईंट होतं. त्यांनी 9 महिन्यामध्ये मोदी सरकारने किती राज्य सरकारं पाडली याची यादीच मांडली, पूर्ण यादी मांडली.
त्यानंतर त्यांनी मणिपूरमधल्या महिलांच्या वेदना ज्या आहेत त्या सांगितल्या, त्या महागाईवर बोलल्या, फक्त टोमॅटोवर बोलून थांबल्या नाहीत, कांदा असेल, दूध असेल, या सर्व मुद्द्यांवर त्या बोलल्या. त्यांनी लोकशाही संस्थांवर जो हल्ला मोदी सरकारने केलेला आहे तो मुद्दा मांडला. मला असं वाटतं सुप्रिया सुळेंचं भाषण, सुगतो रॉय यांच्याबद्दल नंतर जे भाषण झालं ते, आणि त्या हिंदी इंग्रजीचं योग्य मिश्रण करत असल्यामुळे ते भाषण खूप प्रभावी झालं. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, ह्युब्रिसचा. ह्युब्रिस म्हणजे माज. भाजपला ह्युब्रिस हा शब्द त्यांनी वापरण्यापेक्षा हिंदी शब्द वापरायला हवा होता, म्हणजे तो अधिक लोकांपर्यंत पोहोचला असता. हा जो भाजपचा सत्तेचा माज आहे तो त्यांनी व्यवस्थित सुरुवातीला उलगडून दाखवला की तुम्ही कसं विरोधकांना सुद्धा हेटाळणी करता. खरं तर विरोधक आणि सरकारी पक्ष यांनी एकमेकाचं काम जे आहे त्याची स्तुती करायला पाहिजे, एकमेकाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, पण तुम्ही विरोधकांना कशा प्रकारे तुच्छतेने वागवता हे त्यांनी सांगितलं. हे ह्युब्रिस जे आहे ते, हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला. आज महाराष्ट्राची लाज संसदेमध्ये जात असताना सुप्रिया सुळे यांनी नेमकं मुद्देसूद आणि आक्रमक भाषण केलं, याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. मित्रहो, भाजपच्या वतीने महत्त्वाचं उत्तर दिलं या सगळ्या चर्चेला किरण रिजिजू यांनी. किरण रिजिजू हे अरुणाचल प्रदेशचे आहेत, म्हणजेच ईशान्य भारतातले आहेत, नॉर्थ ईस्टचे आहेत, मंत्रीसुद्धा आहेत. ते कायदा मंत्री होते, त्यानंतर स्पोर्ट्स मिनिस्टर होते, खेळ मंत्री होते, आणि आता ते सायन्स मंत्री आहेत, विज्ञानाचे मंत्री आहेत. किरण रिजिजू यांनी 1 तास भाषण केलं. त्यांना भाजपने 1 तासाचा वेळ दिला, हे लक्षात घ्या. भाजपने आपल्या वक्त्यांची आखणीसुद्धा नेमकी केलेली आहे. विरोधी पक्षांवर हल्ला करायला निशिकांत दुबेंसारखा फ्रिवलस माणूस. किरण रिजिजू यांनी मोदी सरकारने नॉर्थ ईस्टमध्ये, ईशान्य भारतामध्ये कसा स्वर्ग अवतरला आहे हे सांगितलं. मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात किती कामं केली, आधी काँग्रेस सरकार असताना काही कामं कशी नाही झाली, याची खरी खोटी त्यांनी सुनावली या किरण रिजिजूंनी. गंमत बघा, 1 तासाच्या भाषणामध्ये त्यांनी मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल, म्हणजे सध्याच्या हिंसाचार, त्यांनी असा आरोप केला की मणिपूरमध्ये जे काय घडतंय ही गेल्या 60-70 वर्षाची देणगी आहे, 60-70 वर्षाचं हे पाप आहे असं ते म्हणाले. म्हणजे पुन्हा आज जे मणिपूरमध्ये घडतंय त्याचा दोष काँग्रेसला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ईशान्य भारतातल्या कामगिरीबद्दल मोदी सरकारची स्तुती करत, म्हणजे स्वतःच्या सरकारची आत्मस्तुती करत असताना त्यांनी मणिपूरमध्ये झालेले बलात्कार, मणिपूरमध्ये मुलांवर झालेले अत्याचार, मणिपूरमध्ये झालेली जाळपोळ, मणिपूरमध्ये झालेले खून, मणिपूरमध्ये हजारो कुटुंब जी उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्याचा आजूबाजूच्या राज्यावर जो परिणाम झाला आहे त्याविषयी किरण रिजिजू अजिबात काही बोलले नाही. मी जे मगाशी म्हटलं होतं की भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे, धोरण आहे की मणिपूरमधल्या मुख्य मुद्द्याकडे, तिथल्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करायचं, त्याला बगल द्यायची, हेतुपूर्वक दुर्लक्ष करायचं, त्याला बगल द्यायची आणि मोदी सरकारच्या कामाचा डंका जो आहे तो वाजवत ठेवायचा. ही त्यांची संपूर्ण या सगळ्या चर्चेमध्ये पॉलिसी असणार आहे असं मला वाटतं. अमित शहा उत्तर देतील, त्यानंतर मोदी उत्तर देतील, त्यामध्ये सुद्धा ते काँग्रेसला दोष देतील आणि आपण किती थोर काम केलेलं आहे हे सांगायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. पण आजची जी चर्चा होती, सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मनीष तिवारींनी एक चांगलं भाषण केलं. त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, पण मणिपूरचं जे स्थान आहे ईशान्य भारतामध्ये, सीमावर्ती भागामध्ये आहे हा सगळा प्रदेश, चीनच्या जवळ आहे, त्यामुळे त्या मणिपूरचं जे स्थान आहे त्याचं जे महत्त्व आहे आंतरराष्ट्रीय घटनांच्या दृष्टीने, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, ते सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि चीन जे काय घुसखोरी करत आहे या सगळ्या प्रदेशामध्ये त्याकडे त्यांनी बोट दाखवलं. मला असं वाटतं मनीष तिवारी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडत होते, पण त्यांना वेळ पुरेसा मिळालेला नाही. एरवी सिमरनजीत सिंग मान बोलले, पण सिमरनजीत सिंग मान काय बोलत होते म्हणजे ते सुद्धा अविश्वास ठरावावर बोलण्यापेक्षा ते जगभर शिखांवर कसे अत्याचार होत आहेत भारतापासून सगळ्या जगभर यावर बोलत होते. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचं भाषणसुद्धा दुर्लक्ष करण्याजोगं होतं. संधी गमावली या लोकांनी. आता उद्या बघूया कोण कोण भाषण करत आहे. उद्या विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातले महत्त्वाचे वक्ते बोलतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या दिवशी या सगळ्या चर्चेच्या शेवटी नरेंद्र मोदी उत्तर देतील. पण भाजपची स्ट्रॅटेजी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूळ मुद्द्याला, मणिपूरला, महागाईला, बेरोजगारीला बगल देण्याची स्ट्रॅटेजी आहे आणि केवळ मोदी सरकारचा उदो करणं ही आहे. विरोधी पक्षांनी ही स्ट्रॅटेजी ओळखून आपले वक्ते त्याप्रमाणे प्लॅन केले पाहिजेत जसे भाजपने केले होते. कारण सुनीता दुग्गल ज्या आहेत हरियाणाच्या, त्या फक्त मोदी सरकारने शिक्षणाविषयी काय केलं या मुद्द्यांवर बोलल्या.
म्हणजे भाजपने आपल्या खासदारांना मुद्दे वाटून दिलेले आहेत. कोणी शिक्षणावर बोलायचं, कोणी नॉर्थ ईस्टवर बोलायचं. विरोधी पक्षांनी सुद्धा अशी चतुर आखणी केली पाहिजे. तर मला वाटतं की अविश्वास ठरावावरची जी चर्चा आहे ती अधिक उद्बोधक होऊ शकेल. या अविश्वास ठरावामध्ये विरोधकांचा पराभव होणार हे तर स्पष्टच आहे. पण निदान मणिपूर आणि इतर समस्यांवर फोकस झाला तरी ते विरोधकांचं यश असेल. बघूया उद्या काय होतं आहे. पण आज इथेच थांबूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.